ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। 3 दिवस बंद असलेले विठ्ठल मंदिर आजपासून पुन्हा एकदा राज्यातल्या भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। राज्यभरातल्या भाविकांना ऑनलाईन बुकिंग करून विठ्ठलाच्या दर्शन रांगेत यावं लागणार आहे। ज्या सध्या कार्तिकीचा काळ चालू आहे, कार्तिकीच्या काळात मोठ्या संख्येने भाविक येत असतात, मात्र कोरोनाच्या धोक्यामुळे पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला संचारबंदी केली होती 2 दिवस आणि आता 3 दिवसाच्या मंदिर बंद नंतर आजपासून पुन्हा एकदा सुरू झालेल्या भाविकांसाठी चांगली गोष्ट ही आहे की आजपासून हा भाविकांच्या दर्शनाचा आकडा 2000 वरून 3000 केलेला आहे। त्यामुळे 1000 ज्यादा भाविकांना आजपासून दर्शन घेता येणार आहे। सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत 15 स्लॉट करण्यात आलेले आहेत आणि या 15 स्लॉट नंतर या 15 स्लॉटमध्ये हे 3000 भाविक विठ्ठलाचं दर्शन ऑनलाईनच्या पद्धतीने घेऊ शकणार आहे। पंढरपूरहून कॅमेरामन सुरेश सर्वदेसह सुनील दिवाण, एबीपी माझा।